नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीसारख्या विकसित शहरामध्ये मित्रांनो एक परंपरा, जुनी परंपरा जी आहे ती जपली जाते अतिशय सुंदर पद्धतीनं. सगळं गाव एकत्र, हे मोठे शहर एकत्र येऊन ही परंपरा जपते. ती म्हणजे भव्य दिव्य अशी इचलकरंजीमध्ये होणारी लाकूड ओढण्याची शर्यत. ही शर्यत मित्रांनो, मानाची शर्यत ही वर्षातून एकदाच पार पडली जाते. ते म्हणजे कर्नाटकी बेंदूर जो आहे सण, त्या सणानिमित्तानं ही शर्यतीचं आयोजन केलं जातं या गावामध्ये. या शर्यतीमध्ये मित्रांनो अनेक गावातील जे बैल मालक आहेत, जे शर्यतप्रेमी आहेत, ते सहभागी होऊन एकत्र येऊन ही शर्यत पूर्ण करतात. तर ह्या शर्यतीमध्ये मोठ्या गटामध्ये हा वेग सम्राट बैजा, वेगाचा बादशाह म्हणून या बैलाची ओळख अतिशय सुंदर पद्धतीने आहे या शहरामध्ये. तर हा बैल मित्रांनो 1 नंबरचा मानकरी ठरला आहे 2026चा. तर त्यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे आणि ते दादा, त्यांचे मालक सुक्कान आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. नमस्कार. मी वेगाचा बादशाह बैजा, या बैलाचा मालक निलेश गजानन घोडके. आणि काल झालेल्या मैदानात बैलानं वेग दाखवूनच दिलाय. तुम्ही ती पोस्ट पण केला असेल, त्यावर बैलाचा वेग तुम्हाला कळाला. याचं वेगाचं नाव का पडलंय आणि वयाच्या 8व्या बैल बिंदूर पडलाय की काय वेग आहे ह्या म्हातारपणी मला लोकांनी सांगितलं म्हातारा झाला, याला बंद ठेव. तर लोकांनी दाखवून दिलोय मी कोण म्हातारा आहे ते. बरोबर. कालच्या ह्या मोठ्या ऐतिहासिक विजयाबद्दल, त्याबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने हे विजय झाला आणि मैदान कशा पद्धतीने पार पडलं? मैदान नमस्कार. कर्नाटकी बेंदूर मानाचं मैदान आमच्या इथं वर्ल्ड कप या नावानं प्रकाशांना आवाडे आणि कायम बेंदूर कमिटी या नावाने प्रकाशांना आवाडे आणि परंपरागत मैदान घोरपडे सरकारांची परंपरा आहे. त्या मैदान जपत जपत हे बेंद्राचं मैदान आमचं प्रत्येक वर्षी, आता ह्या वर्षी 121वी परंपरा आहे, 21वे वर्ष आहे. त्या परंपरेचं मैदान आता नियमाप्रमाणे आवाडे घराण्याने चालू केलेलं आहे. ही मानाची कर तोड्याची स्पर्धा असते आपल्या इथं महाराष्ट्र कर्नाटक बेंदुराची. ते कर तोड्याच्या बेंद्राच्या बेंदूर निमित्तानं जे मैदान होते बेंद्राचं, त्या मैदानात कालच्या 1 नंबरचा मानकरी ओपनच्या गटात ठरलेला आहे. हा जो विजय झाला ह्याच्यामध्ये तुमची संपूर्ण टीम होती आणि सगळी लोक एकत्र होते, बरोबर? हा जो बैल बैजा बैल आहे, हा खरेदी कुठून केलेला? बैजा बैल हा पुसेगावची खरेदी आहे. म्हणजे हा बैल खरेदी करायचं पण बैल खरेदी करायला गेलं नव्हतं. म्हणजे आमची जय हिंद मंडळ आहे आमचं, त्या मंडळावर आमचा बंधुराज खेळतात. असे जय हिंद मंडळी टीम आमच्या संघट असत्या. ती कबड्डी खेळायला स्पर्धेसाठी तिथे गेले होते. त्यावेळेला चर्चेतनं बैल हा दुसरा आहे, ओपन आहे, चौसा आहे, ह्या विषयातनं बैलाची चेष्टवारी खरेदी झालेली आहे. मग बैल आता खरेदी करून किती वर्ष झाली? 2019ला आम्ही हा बैल खरेदी केला होता. त्यावेळी बैलाचं वय किती होतं? काय त्यावेळी बैलाला 2 वर्ष वय होतं. आता ह्यो महादेवाचा नंद्याची किंमत करणं ही चुकीची गोष्ट आहे. तरी देखील आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी काय पैशाला बैल द्यावे? बैल 51,000ला खरेदी केला होता. बैल फक्त 51,000 रुपये देऊन बैल खरेदी केला होता. 2 दातीचं मैदान झाल्यावर मला याला लाखानं मागणी आली, कारण आम्ही बैल दिला नाही. बरोबर. मग आता कुठल्या मोठ्या गटामध्ये होते? आता मोठ्या गटामध्ये पळतो. आज शेवटच वर्ष आता बंद करणार आहे मी, कारण म्हणजे लाकूड शेतीचा इतिहास आहे. 4 वर्ष बैल ओपनच्या गटात पळात, 5व्या वर्ष बैल कुणाचाच पळा नाही. आमचा ह्या वर्षी 8वं वर्ष पळा. 19ला 2 दातीत 1 झालता. 20, 21, 22, 23, 24, 25, 26 7व्या वर्षी ओपनला बैल कुणाचाच पळला नाही. आणि 4 वर्ष पळा तो पण नंबर झाला नाही. आम्ही 8व्या वर्षी पळून एकच केलाय. बरोबर. आता आपले प्रेक्षक जे आहेत, प्रेक्षक वर्ग जो आहे तो नवीन आहे, त्यांना जर असं सांगा की हे जी लाकूड शर्यत भरवली जाते एवढ्या मोठ्या शहरामध्ये, त्याचा नेमका इतिहास काय, केव्हापासून ही सुरुवात झाली आणि कशा प्रकारे स्वरूप असते या शर्यत? काय झालं, घोरपडे सरकारांनी भरपूर, आता ही इचलकरंजीची सर्व जमीन घोरपडे सरकारांची आहे. मग आता लोक शेतीत काम बिम करताना लोकांनी विरंगुळा काय तर पाहिजे म्हणतात, ते लाकूड ओंडका वडाई शर्यत असं ते चेष्टवारी किंवा त्यांच्या म्हणजे नेमकं मागचं कारण काय माहित नाही. मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगतो की ओंडका वडाई शर्यत म्हणून ही फेमस झाली आपल्या इथं. मग ती ओंडका वडाई शर्यतीतनं आधी जहागीरदारचा बुडका, जहागीरदार म्हणून सरकारांना ओळखलं जाते. जहागीरदारचा बुडका जवळजवळ 4 फूट आपल्या गुडघ्याचा अंतर असलं एवढा मोठा बुडका होता. ते बुडका वडायची स्पर्धा होती. आणि त्यावेळेला आताची बैल काहीच नाहीत. त्यावेळेला बुडका पण मोठा होता आणि त्यावेळेची लोक पण दांडगी होती आणि बैल पण दांडगी होती. आता आपण जो बैल बघतोय पाहिजे एवढी बैल 2 दाती गटात होती. एकदम मोठ्या प्रमाणात बैलांची तेव्हा तब्येत जास्त असायची. तेव्हा जहागीरदारांनी सण चालू केला शर्यती. लोकांचा विरंगुळा ह्या हिशोबानं कर्नाटकी बेंदूर, कर्नाटक शर्यत आपल्या इथं काच बेंदूर साजरा केला जातोय. कर्नाटकचा बैल आपल्या महाराष्ट्रात जे पळून आलता कर तोडून, म्हणताना कर्नाटकची शर्यत चालू झाली. हे पण आम्हाला ऐकून माहिती आहे, परंपरागत आपण ऐकत आलोय त्या हिशोबाने माहिती आहे. कर्नाटकी बेंदूर केला जातोय, महाराष्ट्र बेंदूर साजरा होत नाही यासाठी. मग ते सरकारांनी जी परंपरा चालू केली ती हा अशी सरकारांची परंपरा. बेंदूर म्हणजे बेंद्राचं मैदान चालू झालं, ते लाकूड ओढका शर्यत स्पर्धा चालू झाल्या. आधी शर्त्या होत होत्या राजाराम मैदानावर. राजाराम मैदानावर परत आज चालू झाले
बेंदूर कमिटी तयार झाली, ती बॉडी तयार झाली. ती कमिटी मार्फत हे शर्यती झाल्यानंतर जिम्नॅशियम मैदान, आता जिम्नॅशियम मैदानावर तिकडे चालू झालेले आहे. म्हणजे बराचसा इतिहास तुम्हाला याच्यातला जुना इतिहास माहिती माहित आहे. आहे. जुना इतिहास माहिती आहे. म्हणजे काय झालंय, आमचे शंकर नरसू घोडके हे आमच्या आजा यांची पण पहिला बैल होती. म्हणजे लाकूड शेती बैल आम्ही नाव केलेलं आहे. आमच्या शंकर घोडके नाव केलं. आमचे वडील गजानन शंकर घोडके यांच्या काळात बल्ल्या बैल होता. तुम्हाला माहिती आहे, 3 वर्ष पूर्ण करून बैल तयार केलेला आहे. आणि आता ह्यो निलेश गजानन घोडके, मी हा माझा बैल ह्यो पाहिजे. असं आमची पिढ्यान तिसरी पिढी, आता आम्हाला कळतात तिसरी पिढी या शर्यतीत आहे. म्हणजे लाकूड शर्यत ही रक्ता भेटलेला आहे. अशा पद्धतीने काय अडचण नाही. ही जी शर्यतमध्ये, ह्या शर्यतीमध्ये जी बैल पळतात ही 2 गटामध्ये, ओपन गट आणि दुसरा गट, बरोबर. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बैल पळले जातात आणि त्याचा नंबर कशा पद्धतीने काढले जातात? आता कसं असते, लाकूड शर्यती म्हणून कधी शर्यत असल्यावर 300 350 फुटाचा आपलं अंतर असते मैदानचं. ह्या साईडला एक रेष आखलेली असते, पुढच्या साईडला एक रेष असल्या. ह्या पहिल्या रेषेपासून सुटून दुसऱ्या रेषेला पास वळून, म्हणजे लाकूड आपलं त्या दुसऱ्या रेषेमध्ये आज वळून ह्या सेकंदला यायला लागतात. आणि जो कमी सेकंदात बैल येईल त्या बैलाला 1 नंबर दिला जातोय. आणि आपली बेंद्राची परंपरा ही अशी आहे की बेंद्राच्या मैदानाला चांदीची गदा आहे. चांदीची गदा आधी 4 मैदान मानाची होत होती. एक बेंदूर होत होतं, एक कल्लापन्ना आवाडे दादांचं वाढदिवसाचं मैदान 5 तारखेला होत होतं, आणि 15 गडचं मैदान मानाचं मैदान, 3 मैदान मानाची मैदान म्हणून होत होती. आता कालांतरानं परंपरा लाकूड शर्यती म्हणजे शर्यतीवर ज्या वेळेला बंदी आली त्यावेळी शर्यतीचा ऱ्हास झाला. तरी पण ह्यातनं काहीतरी कर्नाटकात चालू होतं, हे चालू होतं, असं चोरून मैदान बाहेर होत होती. त्यामुळे शर्यतीवर पाक बंदी आली. तर आवाड्यांच्या मैदानाला, बेंद्राच्या मैदानाला चांदीची गदा कायमची फिरती 3 वर्ष घेईल ती होती. आजपर्यंत कोण घेतलं? रत्नापाना कुंभारचं मैदान होत होतं, 3 वर्ष बेंद्राची गदा पळून कोण अजून कोण घेतला नाही. असं हा फिरती गदा चालू आहे. काय अजूनपर्यंत बेंद्राची गदा 3 वर्ष असं पळून 3 वर्ष कोण घेतला नाही. 5 तारखेचं मैदान होत होतं आवाडे कल्लापन्ना दादांचं मैदान. त्यावेळेला फटाक पाटलांचा भाऊसो पाटील म्हणून आपल्या त्या तुम्हाला ओळखत असतात जुनी शर्तीची माणसं, त्यांच्या बैलांना 5 तारखेची गदा तलवार ही कायमची घेतलेली आहे. ते 5 तारखेच्या मैदानची गदा ही तिने घेतली. आणि बादल बैल आता जरा 4-5 वर्षातला झालाय बादल बैल, तुम्ही ओळखताय. त्या बैलाला पण कधी आवड्या 5 तारखेचे कल्लापन्ना दादांची मैदानची गदा तलवार कायमची घेतलेली आहे. त्यानंतर 15 गडचं मैदान जे होतं, आता आमच्या बैलावांना 3 वर्ष पळून ती चांदीची गदा मिळवलेली आहे. असे ठराविक 3-4 बैल आहेत की तिने हिंद केसरी झालेले आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या या परंपरेत आतापर्यंत 3-4 बैलच आहेत हिंद केसरी 3 वर्ष पळून हिंद केसरी झालेले आहेत. बरोबर. आता या शर्यतीसाठी तुम्ही जी बैल आणताय, जी बैल ह्या शर्यतीमध्ये उतरतात, ही कोणत्या विशिष्ट जाती गोतीची असतात, कोणत्याही जातीची चालतात? नाही, आता कसं आहे माहिती आहे, कोसा खिलार आपल्याला बैल जास्त चालतोय. आता ह्या प्रत्येक जातीची बैल आपल्या इथे येतात, खरं आपल्या इथे जवारीच बैल पळतोय त्या हिशोबानं. आता कसं आहे, पट्टा राऊंड सातारा साईडला चालू असतंय, तिकडं ती काळी बैल तुम्हाला म्हैसूरडे बघायला मिळतात. आपला बैल आता मी नेऊन बघितलो, त्यांचं पिकअप आपल्याला जास्त. खरं तिथं हलकी गाडी पळायचं, त्यांचं पिकअप जास्त पळतात तिथं. आमच्या तर त्यांचे त्यासारखे 2 बैल आम्ही अजून पळून बघितले तिथं, ते आपल्या लाकडाला पळले नाहीत. धनगरी खिलार मध्ये बैल आपल्या इथं चालतोय. कुठल्या जातीचा बैल? बैजाचा अंगलोट सगळा जवारी बघत आहे, आणि शेंगाचा स्वरूप बनला तर ते म्हैसूर मध्ये म्हणतोय. त्यामुळे क्रॉसिंग मिक्स असल्यासारखा आहे बैजा. आता तुम्ही ज्यावेळी बैजाला इथं आणलं, करसुंडे मधनं इथं घेऊन आला बैल, बरोबर. ती इथं आणल्यानंतर बैजाला ह्या शर्यतीसाठी कशा पद्धतीने तयार केला? कारण की एवढं वजनाचं लाकूड घेऊन पळणं हे काय सोपी गोष्ट नाही, बरोबर. कारण की भरलेली बैलगाडी घेऊन बैल चालत जाते दिसतोय डांबरीवरनं, परंतु मैदानात मातीत बैलानं हे लाकूड ओढत पळायचं. त्याच्यासाठी विशिष्ट काही ना काहीतरी व्यायाम वगैरे असणार. कशा पद्धतीने व्यायाम? बैलाला आता पहिला बैल आणला का नाही आम्ही, तो आणून तयार करून त्याला पहिला आधी कसं लहान वासरू असलं की ते गाडी झुपाझुपी केलेलं नसते किंवा फिरवाफिरवी केलेलं नसते. ते गाडीला फिरवाफिरवी करायचं, त्याला त्याच्या ताकदीनुसार आऊत घालायचा, मेहनत घ्यायची, किंवा आपण मोकळं पळवून बघायचं. त्या हिशोबाने हे बैलाची कॅपॅसिटी आपल्याला कळते, हे बैल पळतोय का नाही. जेवढे स्पीड लावतोय बैल, त्या हिशोबाने तयारी गुण दाखवतोय, त्या हिशोबाने बैल ते पळत असतो. बरोबर. ते बऱ्याचशा गोष्टी तुम्ही याच्यामधल्या सांगितल्या. तर मला सांगा की ही जी लाकूड ओढण्याची शर्यत आहे, अखंड महाराष्ट्रात, भारतात आपल्या 9 प्रकारच्या शर्यती होतात. या शर्यतीची पण त्याच्यामध्ये मोजलं जाते या शर्यतीला, लाकूड ओढण्याच्या शर्यतीला. ही शर्यत मला सांगा की इचलकरंजीमध्येच का भरवली जाते, बाकी इतर ठिकाणी कुठं भरवली जात नाही? आणि या शर्यतीमध्ये बाहेरच्या गावची लोक पण सहभागी होत नाही, इथलीच लोक सहभागी होतात. ह्याच्या मागचं काय कारण असं वाटतंय तुम्हाला? कारण की पिढ्यानपिढ्या चालत आलेला नाद आहे तुमचा. कसं झालंय माहितीये का, जहागीरदारांनी जेव्हा घोरपडे सरकारने ही शर्यत चालू केली तेव्हा आधी रेंदाळ, मानकापूर, रांगोळी, तारदाळ ह्या साईडला बैल येत होते. आता काय झालंय, मैदानच एक व्हायला आणि याचा खर्च जास्त आहे. ज्या हिशोबानं स्पर्धा होत्या त्या हिशोबानं बैलाचं बक्षीस निघत नाही किंवा बैलाचा खर्च निघत नाही. त्यामुळे लांबची लोकांनी शर्ती ह्या जवळजवळ बंद केल्यात. आधी रेंदाळा, हुपरीला, रांगोळीला बैल होत होती, गावात इतर तारदा होती, पहिला होती, चंदुरात बैल होती.
आता कसं झालंय शर्यत मैदानमध्ये बंदीमुळे मैदानच बंद झालं आणि आता बाहेर आता आपल्या इथं आरत परत शर्यत मैदान जे होते 5-6 किलोमीटर पळायचं हो. मैदान होते ते आता मैदान आठवड्यातनं 4 वेळा मैदान होते. हो. त्यामुळे लोकांचा कल त्या शर्यतीकडे जास्त आहे. आपल्याकडे वर्षातनं मैदान होणार याने कसं बघायचं असं झालंय आणि जनावरात लाकूड शर्यतीत काय झालंय ठराविक माणसं जी जुने आहेत हा. त्यांना हेच हौस आहे, दुसरं नाद नाही काय नाही. बरं. त्यामुळे तिने ह्या बैल बाळगले आहेत आणि लहान गटाची बैल कसं आहेत आता 40 बैल होत्यात लहान गटात बरं. हा. आता काय होतं ते महिनाभर आधी जरा करत एक 2 महिने आधी 3 महिने आधी अशी बैल आणतात बेंद्राचं मैदान झालं की तिने देऊन टाकतात. तर मोठी 8-10 बैल आहेत तरी पण ह्या 5-6 वर्ष आधी 4-5 राहायचे. हा. ह्या 5-6 वर्षात पोरासने एवढा हौस आलाय की ओपनच्या गटातली बैल एक 15-15 भर आहेत 4-5 वर्षात बरोबर. कायम कंटिन्यू म्हणजे, 15-20 राहिल्या. एकंदरीत गावातली जी यंग पिढी आहे हा याच्याकडे एक पिढी आकर्षित- आकर्षित झालेले आहे काय अडचण नाही. बरोबर. तुम्ही म्हणताय की बैलाचा खर्च रोजचा बराच असतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी परवडणार म्हणून हा. आणि मैदान हो, कमी असतात कमी तरी असतात. साधारणतः बैलाचा एक दिवसाचा मोठ्या गटातल्या बैलाचा एक दिवसाचा खर्च काय असतो? तरी पण लहान गटातल्या बैलाला एक 85 रुपये मोठ्या गटाला एक महिन्याला एक 15,000 रुपये खर्च होतात. लहान गटाला एक 8-10,000 रुपये खर्च होतात. म्हणजे बरोबर. त्याचे खाणं होय, खाणं औषध, पिणं पाणी वैरण या त्या सगळं गोष्टी. वगैरे आली काय अडचण नाही. बरोबर. आणि या शर्यतीमध्ये जो घड्याळाचा जो एक प्रकार असतो हा जे टायमिंग वरती नंबर काढला तुम्ही हा असं घड्याळ बघायला सगळं लावलं असतं बरोबर. ते स्वरूप कसं असते काय म्हणजे किती टायमिंग किंवा काय? कसं आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इकडे एक रेषा आखली जाते त्या रेषेला एक आखत बरोबर. असत्या. ज्या वेळेला बैल सुरुवातीला एक उडी मारतोय त्या रेषेच्या पुढे जातोय तेव्हा ते घड्याळ दाबलं जाते. बरोबर. ते सेकंद चालू राहतात. ते सेकंद शिवून परत असं आपल्या ह्याला पार असतात लाकडाला. हा. ती पारी बसणं ते लाकूड जे शिवलेलं असते हा. ते इथनं लाकूड हल्लं की घड्याळ टायमिंग चालू केलं जाते तिकडनं ती रेष पूर्ण करून म्हणजे त्या रेषेला ती पार आतच जायला लागत्या. ती आतली पार आत जाऊन लाकूड फिरून परत ह्या रेषेला टच होते तेव्हा ते घड्याळ बंद केलं जाते. मग ह्या स्वरूपात जो कमी वेळेत येईल त्याला नंबर दिला जातो. त्याला नंबर दिला जातो. बरोबर. या शर्यतीमध्ये मला सांगा की जर यशस्वी व्हायचं असेल आज बरीच तरुण पिढी या गावातली लोक जी तरुण पिढी आहे याच्याकडे वळत्या तर यशस्वी व्हायचं असेल तुमच्यासारखं या क्षेत्रामध्ये तर काय केलं पाहिजे, कशा पद्धतीचा बैल घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीनं त्याची मेहनत घेऊन याच्यामध्ये यशस्वी झालं पाहिजे तुम्हाला काय कसं आहे प्रत्येक नंदी हो पळतच असतोय. बरोबर. फक्त त्या दिवशी कुणाचा नंबर आहे हा. त्याचा दिवस उघडलाय तोच नंबर होता. कुठला नंदी पळत नाही काय होत नाही काय विषय तसं काय नसतंय. पळणारा बैल पळत असतोय कसं असतंय कोण कुठं तर कमी पडत असतोय कोण कुठं तर कशात तर कमी पडत असतोय कोणाचा वासरू काय जनावर हे सगळंच पळत असते त्याला त्या कामासाठी आणलेलं असतंय. खरं कसं आहे एकाला हुनर जास्त असतोय एकाला स्पीड जास्त असते एक गुन्हा असते. आपल्याला ते आता लाकूड शेतीतले बरेच लोक आहेत त्याने कळत असते काय होते. प्रत्येक नंदी पळत असते फक्त काय असतंय कुणाचं काय तर जरा चुकत असते काय तर गॉर्मेंट असतोय कुठला नंदी पळत नाही असं नाही सगळी नंदी पळतात. फक्त त्यांच्या तयार करण्याची क्षमता ज्याच्यात आहे जो तयार करतोय बरोबर. तेच होते. आता आम्ही 5-6 वर्ष नंबर बैल आणलाय बैल दुसऱ्यात एक झाल्यापासून 8 वर्ष बाळगले केव्हा एक झाला होता काल एकच झाला शेवटच करणार होतो आपल्या डोक्यात पण नव्हतं. आमचा तो बैल नंबर होईल असं आम्हाला वाटत होतं कारण अपेक्षा पूर्ण केला. आमचा दिवसच कालता ह्यासाठी उघडलेला. बरोबर. जो दिवस ज्याच्यासाठी हाय हा ते शर्यत क्षेत्रात ते आज दिवस टॉपची बैल 4-5 आहेत त्याला आज दुसऱ्या बैल कुठल्या बैलाला मारलाय आमच्या बैलाला मारलाय. बरोबर. कायम नंबरची बैल होत होती तोच आज मैदान उघडलं की तोच एक 5-10 मैदान तोच बैल एक होत होता. त्या बैलासून दुसऱ्या बैलांना हाणला नाही बैजानं हाणलाय. बरोबर. म्हणजे आज त्या कालच्या मैदानामध्ये प्रतिस्पर्धी पण अतिशय हा भरपूर तुरुशी नव्हती चर्चेची होती मैदान. बरोबर. आता मला सांगा की तुम्ही 8 वर्ष बैल हो पळतोय हा. इतका वयस्कर होऊन पण तुमची धाडस कशी काय म्हणजे निर्माण झाली की आता पण या वर्षी बैल पळेल आणि आपल्याला काय ना काय तर नवीन वेगळं पण दाखवा. त्या बैलाच्या अंगात जे गट्स आहेत का नाही ते ज्या हिशोबाने तो चालतोय फिरतोय आम्ही जी मेहनत घेताना आम्हाला जे गुण दाखवतोय त्याच्यावर आम्हाला त्याची कंडिशन कळते. बरोबर. काय करणार आम्हाला लोक गावात चर्चा चालू होती हे बैल 8 वर्ष केले आज यांनी का पळवाल्या काय खरं आम्हाला ज्या वेळेला आम्ही जी मेहनत घेतोय काय करतोय जे तरुण बैल आता माझ्याकडे आहे तो जे काम करत नाही तो हे करतोय त्या हिशोबाने ह्याचं स्पीड आम्हाला माहिती आहे. त्या स्पीडच्या हिशोबाने जो काम करतोय त्या हिशोबाने आम्हाला याच्यावर गॅरंटी विश्वास होता बैल नंबर होतोय. आतापर्यंत बैजाने या आणल्यापासून या 8-10 वर्षामध्ये काय काय रेकॉर्ड केलं बैलाने लाकूड शेतीत बैजानं आम्ही 2019 ज्या वेळेला आणला होता हा. त्यावेळेला आवाड्यांच्या मैदानात 5 तारखेच्या आवाड्यांच्या मैदानाला एक झालता त्यावेळेला चांदी तलवार बैलांना मिळवून दिलेला आहे. तिथनं परत लॉकडाऊनमुळे 2020 मैदान झालं नाही. 2021 परत आपलं बेंद्राचं मैदान झालं त्यावेळेला 3 झाला होता. परत 2023 आपण बेंद्राला परत 3 झाला होता काय आणि त्यानंतर आज एक झाला 2026 परत पट्ट्या राऊंडाला पण त्याला पळवून आणलोय 13 पर्यंत त्याला पण पळवून आणलोय. या बैलाकडनं एकच 4 खटात पळायचं एवढं राहिलेलं आहे सगळं मैदान पळवून आणलोय. म्हणजे बैलांना बऱ्यापैकी हाऊस पूर्ण केला हाऊस पूर्ण सगळ्या केली इच्छा पूर्ण पूर्ण केल्या. बरोबर. मग आता बैलाची पुढची वाटचाल कशी असणार काय आता इथून बैजा हा निवृत्त होणार आहे क्षेत्रात लाकूड शेतीतनं बैजा आता आजपासून निवृत्त झाला. आता लाकूड शेतीला बैल पळत नाही आता ह्याला वस्ताद करणार बर बारकी वासरं ह्याच्याकडनं तयार केली जाणार. बरोबर. बरोबर.
मग आता इथून पुढे नवीन वासरं घेऊन हा तुम्ही का? याच्यामध्ये हा. नव्याने नवीन 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 वासरू घेऊन नवीन सुरुवातीने येणार आम्ही परत पुन्हा. बरोबर. या 8-10 वर्षात बऱ्याच वेळा तुम्ही पराभव पण पत्करले, पत्करलाय होय. बरोबर. ते पराभव काय शिकवतात? पराभवाचा काय विषय नसते. कसं असते माहिती आहे काय, प्रत्येक नंदी हे पळतच असतात. पराभव झाल्याशिवाय आपल्याला काय करायचं कळत नाही. पराभव झाला म्हणून आम्ही खचून गेलो नाही, आम्ही ह्या पाठीमागे लागलो. आमची जी टीम आहे, आमचं आता जे यश आहे ते माझ्या एकट्यामुळे काय झालेलं नाही. रोज सकाळी उठून मी येत नसलो तरी आमची पोरं इथं असतात. आमची बाकीचे प्रणव वगैरे, अमित भाऊ, बंधुराज, ही जी सगळी टीम वर्क आहे. फक्त पिक्चर मध्ये आम्ही दोघं तिघं असलो तर ह्या पाठीमागे टीम वर्क एक 8-10-15 लोकांचा आहे. त्यांच्या सहकार्याने हे सगळं इथपर्यंत घडून आलेलं आहे. बरोबर. जे बैल तयार करताना लहान असल्यापासून बैल आणण्यापासून त्याला बाहेर काढून धुणं बिणं करणं बिरणं सगळं असेल तर ह्या बैलाची उसाभर गोट्यात सगळं आमचं वडील बघतात. बाकी सगळा टीम वर्क आहे, हो सगळा टीम वर्कनच होते. स्वतः एकट्याचं काम नव्हतं अशी बैल बघून सांभाळ करायचा. बैल आणणं धुणं नेणं करणं आणि शर्ती पण इथं करून मैदान मारणं ह्या टीम वर्कचा प्रकार आहे. सगळ्या पोरांचं सहकार्य, पब्लिकची साथ. आता बैल काल एक झाला, बैल आत गेल्या गेल्या लोक टाळ्या वाजवायचे. त्या पब्लिकांचं प्रेम, ह्या प्रेमापोटीच बैल पळला. मैदानात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले की प्रचंड गर्दी गर्दी या बैलाला लोकांचं प्रेम ह्या हिशोबाने बैल पळा. आम्ही डोक्यात पण नव्हता आमचा बैल आज एक करेल, तर त्या हिशोबाने बैल काल पळा आणि एक झेंडा केला. बरोबर. इतर शर्यत क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी, आता कुठलं जर नाव नाही घेत, परंतु प्रत्येकाच्या क्षेत्रातला प्रत्येकाला माहिती आहे, कुठं ना कुठं काही ना काही गोष्टी 2 नंबर घडत असतात. कसं आहे माहिती आहे या क्षेत्रामध्ये काही गोष्टी 2 नंबर घडतेला जाणवतात का? कसं आहे, तुम्ही बरेच वर्ष या क्षेत्रात आहे म्हणून तुम्हाला विचार. कसं आहे, नजर चुकी म्हणा किंवा मुद्दाम केले म्हणा काय म्हणा हे होतच असते, पर्याय नाही. कसं आहे, एक एका गटाचा असतो, एक एका गटाचा असतो, एक एका गटाचा असतो. कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्ही, पार्सलिटी प्रकार म्हणा किंवा 2 नंबर म्हणा, तरी काय मुद्दाम घडवून आणत नाहीत. नजर चुकीनं किंवा काय हिशोबानं काय तर होत असते. कसं आहे, ह्या शर्ती आपण फक्त एकच गोष्टीवर लक्ष द्यायचं, नियमाप्रमाणे शर्त्या कसं होतील आणि ही परंपरा कशी वाढेल. का आज 4 मैदान झाली तर नंदी 4 जगणार आहेत, एकच मैदान झालं तर नंदी एकच जगणार आहे. शर्ती झाल्या तरच लोक बघणार, कारण ह्यांचा खर्च असा लोकांनी हौस असत्या. लोक आता जवळजवळ यात 50% लोक एकट्याचा कोणाचा बैल नाही आहे. मी वैयक्तिक जर सोडला, 1-2-3 मालक सोडला आमच्यासारखी, तर ह्या सगळीजण पोरं पट्ट्या काढून हे काढून कामाला दोन बिंदूर जायचं करायचं आहे म्हणताना लोक एकमेक जाऊन फिरून कामाला दोन पोरं या शर्तीच्या प्रकारात बैला आणून सगळेजण मिळून करत असतात. कसा विषय होतोय, काही कशा तर एकाच दोघांच्या मुळे गालबोट लागतोय, त्याचा परिणाम सगळ्यांनी भोगायला लागतात. बरोबर. कारण की या गावातल्या शहरातल्या लोकांचं, या तरुण पिढीचं प्रति जी लोक ह्याच्यासोबत जोडलेले आहेत त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. की मित्रांनो, बैल घ्यायचा आहे म्हणून पैसे गोळा करणे, तिथं कामाला बाहेर कुठेतरी कामाला जाणे, जो मुलगा वर्षभर काम करत नाही तो फक्त 6 महिने काम करतोय फक्त बैल घेण्यासाठी आणि या मैदानासाठी. त्यामुळे मित्रांनो, ह्या लोकांचं विशेष कौतुक करणं जास्त गरजेचं आहे. कारण की जुनी परंपरा जपणं ही काय सोपी गोष्ट नाही. बरोबर. या क्षेत्राची चर्चा आज महाराष्ट्रात कुठंतर होते आणि हुंडका वाढण्याची पद्धत शर्यत म्हणून ओळखली जाते. त्याचे क्रेज अजून महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी कमी आहे. बरोबर. आणि ह्या क्षेत्रामध्ये असं ऐकण्यात आले की या क्षेत्रामध्ये देवऋषी, लिंबू हा काय प्रकार, म्हणजे ह्या गोष्टींवरती कितपत तुमचा विश्वास आहे? काय विश्वास म्हणजे काय असते माहिती, देवावर विश्वास आहे का नाही, मग ते ठेवावं लागते. कसं असते माहिती, आपण कसं टायमिंग वेळ बघतोय, एवढाच वेळ विषय. आपलं काय, आपण मुहूर्त बघतोय, टायमिंग बघतोय, हे बघतोय, ह्या विषयावर लक्ष द्यावं लागतं. आपण कसं हे काम चांगलं आपण काय तर करायचं आहे तर ह्या टायमिंगला जायचं. आता कसं झालंय, आधी 5Gचा जमाना आलता, आधी लोक पंचांग बघून मुहूर्त बघून जात होते. आता मोबाईलमुळे सगळीकडे सगळं पोहोचत चाललंय, त्यामुळे आता सगळं फास्ट आलंय. बरोबर. त्यामुळे त्या हिशोबाने सगळी चर्चा होत्या. कसं असते, लोकांनी एक दिलं की काय पटत नाही, 4 गोष्टी तेवढं 4 एवढं मोठं केलं की हे होते, असं लोकांची चर्चा असते. काय नाही, तुम्हाला सांगू काय, काही नसते, बैलच पळायला लागतो आणि मालकाच्या नशिबात लागतं. बरोबर. जसं की म्हटलं तुम्ही मगाशी, बैलच पळाला नशीब होता आणि ती त्याच्या नशिबात जी होती ते त्याला मिळालं. अतिशय चांगल्या पद्धतीने बैलाबद्दल, इतर गोष्टींच्या बद्दल तुम्ही माहिती दिली. आता फक्त जाता जाता एक की बैजाची जी चाहते आहेत इचलकरंजीमध्ये, महाराष्ट्रामध्ये पण बरीचशी चाहते आहेत. तुमचं देखील युट्यूबला चॅनल आहे, आम्ही बघितलं, इन्स्टाला पेज पण अतिशय सुंदर पद्धतीने आहे तुमचं. काय सांगाल त्या चाहत्यांना, या व्हिडिओच्या माध्यमातून बैजाला, त्या चाहत्यांना संदेश काय द्याल? नमस्कार. सर्वप्रथम त्या चाहत्यांचा मनापासून मी आभार आहेत, कारण त्यांच्या लाईक वर फॉलोअर्स आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज बैजा नंबर झालाय. कारण श्रेय माझं नाही आहे, लोकांचा आशीर्वाद पण पाहिजे, पॉझिटिव्हिटी पण लोकांची बैलापाशी यायला पाहिजे. बैल आज काल नंबर झाला, काल एवढे लोक चाहते, प्रत्येक वेळेला बैल तक्रार करत होता, दमून घेत होता. आज या लोकांचा आशीर्वाद की बैल आज गप झुपून घेतला आणि उठला.
कारण बैल जे सगळं ताकद जी वाया घालत होता तिथं मैदान पशी गेल्यावर दंगा करण्याचं घालवत होता. आज लोकांच्या आशीर्वादाने बैल झुपून घेतला, पळा, नंबर झाला. सगळं प्रेम त्या लोकांचा, त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादामुळे आज माझ्या घराला झेंडा लागलाय. बरोबर बरोबर. आणि या झेंड्यासाठी आणि या लाल आणि पांढऱ्या फडक्यासाठी आतोनात फडक्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या गावात अतिशय मित्रांनो संघर्ष असतोय. तर मित्रांनो कशा पद्धतीनं ह्या ऐतिहासिक मैदानातले ऐतिहासिक हा विजय आहे, कशा पद्धतीने झाला आणि त्याच्यासाठी किती संघर्ष करायला लागतोय, कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, किती लोकांची टीम असते, याच्याबद्दल दादाने आज अतिशय सुंदर पद्धतीने माहिती आपल्याला दिली. दादा, तुम्हाला आपल्या संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलच्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या विजयासाठी आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.